हॅलो. हां सर, तुमचा मला सकाळी कॉल आलेला ना? हा, इंजिनिअरिंगची ऍडमिशन रिगार्डिंग केलं का? बोला. हो सर. हां सर, ऐका ना, मी पॅरेंट्सला बोललो, पण त्यांना विश्वासच नाही बसत आहे की म्हणजे माझे पण 99% वगैरे येऊ शकतात का वगैरे. तर तुला ऑफिस कुठलं जवळपर्यंत, पुणे की मुंबई? मुंबईचं ना सर. बघा, तुला मुंबईमध्ये आपलं ऑफिस आहे. तुला जर करायचं असेल तर आपल्या ऑफिसमध्ये व्हिजिट करू शकतो तू. त्यांचं लास्ट इयर केलंय का काय सर? आम्ही काम? त्यांचं आम्ही लास्ट इयर काम केलं आहे का? हां हां. त्यांचा मी तुला रेफरन्स देऊ शकतो. ते मुलं शिकत आहेत VGTI मध्ये आणि त्यानंतर COEP PICT मध्ये. हां हां. ठीक आहे. सर तुला तुम्ही आधी काय आज सर तुम्ही मम्मीसोबत एकदा बोलू बोलू शकता का? चालते ना त्या. हां हां, एक सेकंड. हां मम्मी, हे तर. हॅलो हॅलो. हा मॅम, बोला. हां सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो हो मॅम, MSc CET एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला हां. ते कॉलेज हवं असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, हं. त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात, एक्झाम सेंटर, त्या हां. एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. हां. तर आपण तुम्हाला बॅक सपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हां, पण हे कसं शक्य होईल सर? बघा, तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम. हां. हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, हां. त्यानंतर पे करायचे आहे. हां. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेता 1-2 रुपया. तसं अच्छा. आपलं ऑफिस पण आहे, ज्यांचं मी लास्ट इयर काम केलं आणि यावर्षी करत आहे. तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला, की ज्यांचं मी काम केलं लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे. अच्छा. हा, असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय. बट सेंटर जे असतील आमच्या कसे डिपेंड करायचे असतील. पण? कसं मॅम करायचं बघा, ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. हां. कोणी दुसरं नाही येणार. स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि हां. आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल, तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. सर्व ऑफिस गोष्टी मी कुठे? फोनवर वगैरे नाही सांगू शकत तुम्हाला. प्रोसेस काय आहे सर? हा, हीच प्रोसेस सांगितली की आज लास्ट डेट आहे. आज तुम्हाला आमच्या थ्रू फॉर्म फिलअप करावं लागेल हां. आणि मग तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. मी जे सेंटर सांगितलं ते टाकावं लागतील. कुठं नाही, आणि कुठे आहे तुमचं ऑफिस? ऑफिस ना मुंबईमध्येच आहे, ठाण्याला. अच्छा. ठाण्याला कुठे? मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे शेअर करतो ना मॅम, जर यायचं असेल तुम्हाला तर. हो. आणि सर ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? मॅम बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं VGTI, हां. PICT आणि COEP ना, हां. सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही, कमी याच्यामध्ये. मॅम होईल निगोशिएबल, बट तुम्हाला माहिती की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर हां. तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती की तुम्हाला बजेट जास्त लागेल CSE साठी. आणि कधी कधी काय होतं की CSE ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेज मध्ये जातं 4 हां. इयर्स साठी. सो आपण तुम्हाला तेच कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये करून देत आहे. आणि तुमचं जर महाराष्ट्रामध्ये डोमेसाईल असेल ना मॅम, सो हां. तुम्हाला फीजही म्हणजे स्कॉलरशिप वगैरे रिटर्न मिळून जाईल. हो, ते आहे गव्हर्नमेंटला सर, फीजही पण कमी सर असते. आम्ही मिडल क्लासचे लोक आहेत, अच्छा अच्छा. तर तर थोडं तुम्ही कितपर्यंत पे करू शकता मला सांगाल का? म्हणजे त्यानुसार मला कळेल मग तुम्हाला. ऑफिसला आल्यावर म्हणजे समोरासमोर बोललं तर माणूस डिस्कस करू शकतं ना. हो बरोबर आहे मॅम. नाही म्हणजे असं जरी सांगितलं ना की म्हणजे तुम्ही मला एक अंदाज सांगितला की मी इथपर्यंत पे करू शकते, सो मी तुम्हाला फोनवर सांगू शकतो ना की मी मॅम इथपर्यंत करू शकेल. मी माझंही थोडंफार निगोशिएबल करेन, बट मला तुमचं बजेट कळायला पाहिजे ना. मला पण जरा त्याच्या पप्पांना वगैरे विचारावं लागेल. त्या चालतंय ना, एकदा त्यांच्याशी बोला तुम्ही, काही अडचण नाही. एकदा डिस्कस करा. जर थोडं आपलं बजेट मॅच होत असेल तर आपण काय करू, फॉर्म फिलअप करून ठेवूया आणि मग नंतर तुम्ही ऑफिसला या. बिकॉज आज लास्ट डेट आहे, थोडंसं रिस्क घ्यायला पण नको मॅम. हो, प्रोसेस बघूया आपण. ठीक आहे करू. ठीक आहे. एकदा काय करा, तुम्ही डिस्कस करा वैयक्तिक, ठीक आहे. हां. आणि मला सांगा मॅम ना की तुम्हाला कुठलं कॉलेज हवंय आणि काय हवंय, ठीक आहे. हो तुमचं हो बजेट काय वगैरे. हो. ओके ओके, ठीक आहे, ओके. चालतंय मॅम. थँक्यू सर. ओके, थँक्यू. हॅलो.
हॅलो. हॅलो. हां बोला मॅडम. हां काय सांगा. नमस्कार सर. हां बोला ना. कुठनं बोलताय सर आपण? संभाजीनगर क्लिअर आहे. नाही मी श्रीरामपूरून बोलतोय. तुमचा फोन आलेला मला. अच्छा अच्छा सर आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. तर विदाउट NEET सीईटी देताय का विदाउट CET? नाही CET. सीईटी द्यावं लागेल सर. हां सीईटीत मार्क हां, कमी तर- पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर. आपण जे हां. सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे पण त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे हॅलो. सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग बरं. पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. बर मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. बर बर. हां, आणि तर मला मग एक जर सांगा मॅडम. तुम्हाला हां, नाही सर. त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतात का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला रुपया जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपयात द्यायचा नसतो. तुमचे फक्त जे काही डॉक्युमेंट्स आहे ते लागणार. म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला. ते ओरिजिनल तुमच्याकडे द्यायचे का? हो ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे. बर आणि हां आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे CUET झालं, VJTI, VIT वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे बर. तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. बजेट खूप आहे हो. आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते. हो मग गव्हर्नमेंट आहे ना सर ते. हो गव्हर्नमेंटचं ठीक आहे. बेनिफिट तसंच आहे ठीक ना. आहे ठीक आहे. आम्ही 1,00,000 1,50,000 रुपये खर्च करू शकतो. 2-1 लाख रुपये पण इतके हाय नाही करू शकत ना. अच्छा. मग जर स्टुडंटला स्कोर येत असेल तर काही हरकत नाही सर. आपण तुम्हाला ठीक आहे, रिझल्ट ठीक नंतर आहे. काउन्सिलिंग पण देऊ शकतो. बर स्कोर तर त्याचा मीडियमच हां. आहे त्याचा. आता जे त्याला किती 66 पडलेत त्याला. अच्छा. हम्म. बघा मग सर एकदा विचार करून मग डिस्कस करून कॉल करा या नंबरवरती. नाही फक्त रजिस्ट्रेशन संपण्याच्या अगोदर. फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे मॅडम. त्याच्यामुळे काय बरं चालेल सर. ओके. काय लास्ट काय होईल तुमचं? तर 1 लाखाचा फरक पडतो जास्तीत जास्त नाही कमी म्हटलं तर. ठीक आहे. नाही आमच्या पावाच्या बाहेर आहे मॅडम. बरं चालेल सर. ओके ठीक. नंबर सेव्ह राहू द्या. काही लागली हेल्प वगैरे तर कॉल करायला ऍडमिशन रिगार्डिंग. नाही इतकं आम्ही करू शकत नाही तर काय करणार. नाही आपल्याकडे काउन्सिलिंग पण आहे ना सर. काउन्सिलिंग पण आहे. मग तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर आपण त्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज पण सजेस्ट करू शकतो. बर ठीक. चालेल सर. ओके. ठीक आहे. आणि तुमचं संभाजीनगर मध्ये कुठं आलं? शहानूर दर्गा रोड आहे ना सर. सहकार नगर. बर ठीक आहे. युनियन बँकेच्या बाजूला. म्हणजे आता सीईटीचा मी ऑलरेडी फॉर्म भरला. तो चेंज करावा लागेल का त्यासाठी? हो मग विंडो ओपन होते सर आता. तर विंडो ओपन झाल्यानंतर आपण चेंजेस करू शकतो त्यामध्ये. बर ठीक आहे. हो ठीक आहे सांग बोलतो मी. चालेल सर. थँक्यू. ओके.